नमस्कार. आम्ही ठिकठिकाणी शाळांमध्ये शिबिरं घेत असतो आणि ही योग शिबिरं सर्वांना त्याचा लाभ मिळावा आणि सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी राबवली जातात. आणि आज आम्ही भोंडवे पाटील पब्लिक स्कूल या शाळेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि ही शाळा इतकी सुंदर आहे आणि या शाळेमध्ये शैक्षणिक दृष्टिकोनाने पाहिलं तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मुलांना त्याचे संस्कार दिले जातातच, पण त्याचबरोबर आरोग्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं मुलांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या सुद्धा. आणि त्यामुळे आमचं शिबिर इथे चालूच आहे. तुम्ही बघताय गेली 3-4 दिवस आमचे शिबिरं इथे चाललेली आहेत. मुलं खूप छान पद्धतीने प्रतिसाद देतात, शिक्षकसुद्धा त्यासोबत खुश आहेत योगासनं करताना, प्राणायाम करताना. आणि ही जी शाळा आहे या शाळामध्ये जे प्रशिक्षण आम्ही देत आहोत ते प्रवीण बांदकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि सातत्याने गेली कित्येक वर्ष हे प्रशिक्षण आमचे गुरुवर्य या शाळेमध्ये सर्व मुलांना आणि पालकांना आणि शिक्षकांना देखील देत आहेत. आपण आज काय पाहणार आहोत की आदर्श शाळा नेमकी कशी असली पाहिजे. म्हणजे या शाळेमध्ये जर आपण विचारांनी, संस्कारांनी पाहिलं ना तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या शाळेचा आदर्श घेता येईल. कारण सद्गुरू वामनराव पै यांचे जे विचार आहेत ते या शाळेमध्ये इतके रुजवले गेलेले आहेत. टप्प्याटप्प्याला मोटिवेशन मुलांना या शाळेमध्ये भेटतं. बघू शकता तुम्ही इथे बघा सूर्यनमस्कारांचे पोजेस आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर इथे मैदान आहे आणि या साईडला सुद्धा खूप चांगला निसर्गरम्य वातावरण या शाळेत आहे. आणि या शाळेत खूप झाडं लावलेली आहेत. म्हणजे अक्षरशः प्रत्येक मुलाने प्रत्येक झाडाची काळजी घ्यायची हा या शाळेचा नियम आहे आणि ते दररोज याचं पालनसुद्धा करतात. आता आपण जितकी मुलं शाळेमध्ये आहेत ना तितके झाडं या शाळेत आपल्याला पाहायला मिळतील आणि हे बघूनच खूप बरं वाटतं. म्हणजे इथे पावलोपावली संस्कार रुजवलेले आहेत. जसं निसर्गाप्रती प्रेम, अभ्यासाप्रती तर प्रेम आहेच मुलांचं, तसंच आरोग्य सांभाळणं किती महत्त्वाचं आहे याचं सुद्धा इथे मार्गदर्शन दिलं जातं. आणि आत्ता आपल्यासोबत या शाळेचे प्रिन्सिपल रवींद्रजी दाभाडे हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात आणखी या शाळेविषयी आपण जाणून घेऊया. नेमकी ही शाळा कशी आहे आणि इथे नेमकं सरांना काय रुजवायचं आहे आणि या शाळेतल्या मुलांपर्यंत काय पोचवायचं आहे, तर हे सगळं आपण सरांकडून जाणून घेऊया. हॅलो एव्हरीवन, माझे नाव रवींद्र दाभाडे. आपण आज भोंडवे पाटील पब्लिक स्कूल या शाळेमध्ये इथं आहोत आणि प्रवीण सर आणि त्यांची पूर्ण टीम बऱ्याच वर्षापासून आमच्याकडं प्रत्येक वर्षी एक हप्ताभर, एक वीक इथं येतात. मुलांना, शिक्षकांना व पालकांना योगा शिकवतात. आणि आज या शाळेमध्ये आपण एक शाळेची व्हिजिट करणार आहोत. जसं श्रुतीताईंनी आता सांगितलं की आमच्याकडे जेवढी मुलं आहेत तेवढी झाडं आहेत, तर आपण या ठिकाणी बघू शकता. आपण एक आतमध्ये जाऊन बघूया. सर, या शाळेमध्ये आपल्याला म्हणजे ठिकठिकाणी विविध विचार आपल्याला दिसतात. म्हणजे मुलांना एकही जागा आपण अशी ठेवलेली नाही आहे की या ठिकाणी विचार सद्गुरूंचे नाही आहेत. आणि त्यामुळे आम्हाला हे आवडेल जाणून घ्यायला की हे कसं म्हणजे तुम्ही रुजवता कसं मुलांमध्ये. मी सुरुवात त्या ठिकाणी करत होतो, झाडांची माहिती मी सांगत होतो. जसं श्रुतीताईंनी म्हटलं की इथं आम्ही काही ध्येय ठरवलेली आहेत शाळेची, ज्यामध्ये ग्रीन अँड क्लीन स्कूल ही एक कॉन्सेप्ट आहे. ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो की आमच्या शाळेमध्ये शाळा चालू असताना 1100 मुलं, 100 जणांचा स्टाफ, जवळपास 1200 जण आमच्याकडे आहे. तर आम्ही कुणालाही सांगतो की आमच्या शाळेत शाळा चालू असताना यायचं आणि एक कागदाचा तुकडा शोधून दाखवायचा, त्यांना आम्ही जे पाहिजे ते बक्षीस देणार. तर क्लीन स्कूलची ही कॉन्सेप्ट आम्ही राबवतो. त्याबरोबर इथं झाडं आम्ही लावलेली आहे. तुम्ही बघू शकता की या प्रत्येक पॉटला आपण नंबर दिलेला आहे. तर हा एक पॉट एका मुलाला अलॉट केलेला आहे. तुम्ही जेवढी मुलं तेवढी झाडं सांगितली, पण आमच्याकडे जेवढी मुलं आहेत त्याच्या डबल झाडं आहेत. म्हणजे 2000पेक्षाही जास्त हे पॉट्स आतमध्ये लावलेले आहेत. बाहेर मोठाली झाडंसुद्धा आहेत. तर ही ग्रीन आणि क्लीन स्कूल अशी कॉन्सेप्ट आम्ही राबवतो. हा शाळेचा एंट्रन्स आहे. आपण जिथं बघितलं तर या एंट्रन्सच्या या कपच्या इथं तुम्ही बघू शकता. आम्ही मुलांना मोटिवेट होईल अशा पद्धतीचे थॉट्स याच्यावर लावले आणि सद्गुरू वामनराव पै यांचं आम्ही सर्व विचार आणि त्यांची जीवनधारा हे पूर्ण फॉलो करतो. तर इथं प्रत्येक ठिकाणी त्यांचे विचार तुम्हाला लावलेले दिसतील आणि मुलांमध्येही ते विचार आम्ही रुजवण्याचा प्रयत्न करतो, पालकांनाही देतो. आणि सद्गुरू शाळा फिरलेलो आहोत.
शाळेत तुम्ही जर बघाल ना, आता आपण जातच आहोत आतमध्ये, तर इथे ना सगळ्या ठिकाणी विचार जे आहेत ना, सद्गुरूंचे अमृत तुषार आणि सगळेच सुविचार इतके मुलांवरती बिंबवले जातात की त्यांनी ते विसरूच नाही, घरी गेले तरी मुलांच्या लक्षात राहतील. आणि मला असं विचारायचं आहे की आता सद्गुरूंचे अनेक ग्रंथ आहेत, 27 ग्रंथ सद्गुरूंनी लिहिले. त्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार हा आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्यावा, आचरणात आणावा, असे सगळे विचार आहेत. तर मुलांना स्पेसिफिकली अशा काय गोष्टी सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही पोहोचवता आणि प्रत्येक दिवशी त्या त्यांच्यामध्ये रुजाव्यात, चांगल्या पद्धतीने आचरणात यावा, यासाठी तुम्ही आणि सर्व शिक्षक काय मेहनत करता? याच्यासाठी सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं, आमच्या शाळेची सुरुवात जी होत असते असेंब्लीची, ती आम्ही सद्गुरूंच्या प्रार्थनेने दररोज करतो. मुलं प्रार्थना दररोज म्हणतात सुरुवातीला, तसंच वर्गात पण त्या प्रार्थनेनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि अभ्यासाच्या बाबतीत सद्गुरूंनी खूप काही विचार सांगितलेले, खूप काही टेक्निक्स दिलेल्या आहे, त्या आम्ही मुलांपर्यंत पोहोचवतो. मुलांना लक्षात कसं राहील, अभ्यास कसा करायचा, या बाबतीत सद्गुरूंनी ज्या टेक्निक्स आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने मुलांना वागायला सांगतो. त्याचबरोबर सद्गुरूंनी फक्त मुलांसाठीच माहिती सांगितलेली आहे असं नाही आहे, पण शिक्षकांसाठी वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहेत, ते आम्ही घेतले. कारण की मुलांपर्यंत दररोज पोहोचणारा हा शिक्षक आहे, तर शिक्षकाचे विचार तसे पाहिजे. आणि ही सुरुवात आहे बघा. म्हणजे आमच्या शाळेचे जे ओनर आहेत बोंडवे सर, त्यांनी हे विचार अगोदर त्यांच्या मनात आले, त्यांना ते विचार पटले. त्यांनी आमचे जी मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्यामध्ये हे विचार रुजवले, त्यांच्या थ्रू आम्ही शिक्षकांमध्ये रुजवले आणि नंतर पालक आणि शिक्षकांमध्ये आणले. कारण की मुलगा हा शाळेनंतर घरी जातो, तर घरी गेल्यानंतर पालकांसोबत तो कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने बोलतो, आणि पालकांनाही आम्ही त्या पद्धतीने कोर्सेस देऊन किंवा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून सद्गुरूंचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवून आम्ही त्या माध्यमातून मुलांना घरीसुद्धा वातावरण ते कसं मिळेल याची आम्ही काळजी घेतो आहे. आणि सर, मी ते बघितलं की प्रत्येक मुलगा जेव्हा आम्हाला भेटतो ना, इथून चालत असला तरीसुद्धा तो पहिले बोलतो जय हिंद. म्हणजे ही जी संकल्पना आहे ती किती मोठी आहे. म्हणजे सद्गुरूंनी जे राष्ट्रहितासाठी काम करायला सांगितलेलं आहे, त्यासाठी हा विचार मुलांमध्ये जो तुम्ही पेरलेला आहे तो खरंच खूप. आणि मी आता गेटच्या आतमध्ये येताना सुद्धा पाहिलं, हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे, हे जग सुखी व्हावे, या विचाराने मुलगा पाऊल ठेवतो या शाळेमध्ये. तर मग यातून आपल्याला पुढे भविष्य काय घडवायचं आहे आणि मुलांचं फ्युचर तुम्हाला काय दिसतं? अगदी बरोबर, खूप छान माहिती तुम्ही काढली. ॲक्च्युली आपण चालत चालत बोलूया, शाळा पण बघूया. ॲक्च्युली नेशन फर्स्ट ही एक थीम आमची आहे. आमच्या शाळेचे ओनर सर जे आहे त्यांनी नेशन फर्स्ट म्हणजे राष्ट्र प्रथम, प्रत्येक कृती ही राष्ट्रासाठी, असं त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं. आणि त्या दृष्टीने मग आम्ही, जसं तुम्ही म्हटले की बाहेरच आपण ते आपल्या प्रवेशद्वारावरतीच लिहिलेलं आहे, तो विचार मनात घेऊन मुलगा मध्ये येतो. आणि जर प्रत्येक मुलामध्ये हे विचार जर रुजल्या गेले की माझ्या राष्ट्रासाठी मला काम करायचं आहे, प्रत्येक शिक्षकांमध्ये जर हे विचार रुजल्या गेले, तर ही जी मुलं भविष्यात 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर ज्यावेळेस कुठलंही प्रोफेशन ते निवडतील, म्हणजे एखादा IAS ऑफिसर होईल, कलेक्टर होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, तर त्याच्यासमोर अगोदर राष्ट्र ही संकल्पना येणार. म्हणजे एखादा जर कलेक्टर झाला तर आजकाल असं होऊ नये, पण जे करप्शन वगैरे ह्या गोष्टी चालतात, तर या गोष्टींना कुठंतरी आळा या दृष्टीने घालता येईल, असं आमच्या शाळेचं व आमच्या सरांचं ध्येय आहे. आणि म्हणून जे सद्गुरूंनी जे विचार पेरले ते पुढं घेऊन, हे इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही काम करतो आणि पुढे चालतो. आणि मला सांगायला खूप आनंद होईल की या शाळेमध्ये हे जग सुखी व्हावे आणि हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हे जे स्फूर्ती गीत आहे ते आपल्या सुहासिनी आई म्हणजे प्रवीण बांदकर सरांच्या आईंनी लिहिलेलं आहे. आणि हे गीत या शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या ओठावर असतं. हो ना सर? म्हणजे आम्ही आल्यापासून हे राष्ट्रगान ऐकत आहोत. इथे प्रत्येक मुलगा अगदी उत्साहाने बोलत असतो. आणि हेच खरी सुरुवात आहे संस्कारांची. लहान लहान मुलांमध्ये संस्कार कसे पेरावे ते या शाळेकडून शिकलं. सर, मला हे पण सांगायला आवडेल की ही शाळा जी आहे ती आरोग्याच्या दिशेने खूप जागरूक आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी येतो आणि पाहतो की या शाळेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अरेंजमेंट करता, मुलांना किती उत्साह असतो योगासनं करण्यासाठी. आणि प्रवीण बांदकर सर आले की आनंदच असतो. म्हणजे तुम्हाला
कशी ही संकल्पना सुचते किंवा काय तुम्हाला वाटतं की काय इथे बदल घडतो योगासनांमुळे आणि या ट्रेनिंगमुळे सरांच्या? यामध्ये मी आवर्जून सांगेल की जसं नेशन फर्स्ट, ग्रीन अँड क्लीन स्कूल अशा ज्या आमच्या काहीतरी एम्स आणि ज्या गोष्टी आम्ही ठरवल्यात त्यामध्ये हेल्थ कॉन्शियस स्कूल ही एक कॉन्सेप्ट आहे आणि त्या अंतर्गत आम्ही सरांसोबत कनेक्ट झालेलो आहोत, सुहासिनी योग, प्रवीण बांदकर सर आणि ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांसोबत. तर याच्यामध्ये आमचा उद्देश हा आहे की आमचा प्रत्येक मुलगा, इवन मुलगाच नाही, विद्यार्थीच नाही, तर आमचा प्रत्येक पालक आणि शिक्षक हा हेल्दी असला पाहिजे. त्यासाठी बरेचसे उपक्रम आम्ही राबवतो. त्यात एक म्हणजे सरांनी, आमच्या आदरणीय बोंडवे सर जे आहे शाळेचे ओनर, त्यांनी आमच्या जेवढाही स्टाफ आहे 300-350 लोकांचा आमचा स्टाफ आहे सर्व 2-3 शाळांचा मिळून, तर त्या प्रत्येक स्टाफला त्यांनी सायकल गिफ्ट दिली शाळेकडनं आणि त्यांना दररोज कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर सायकल चालवण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो आहे. मग जर शिक्षक ही कृती करताना जर मुलं बघत असतील तर मुलांमध्ये ती धारणा ॲटोमॅटिकली जागृत होईल. आणि जसं हेल्थ कॉन्शियस हा एक पार्ट आहे तसं एन्व्हायरमेंट कॉन्शियस हा सुद्धा एक आम्ही इनिशिएटिव्ह चालवतो. म्हणजे जर प्रत्येकाने गाडी वापरणे, 4 व्हीलर 2 व्हीलर जर कमी केलं, बंद करणं सुरुवातीला 100% शक्य नाही आहे, पण जर कमी केलं तर त्याच्यामुळे प्रदूषण किती आटोक्यात येणार. आणि आजकाल ज्या परिस्थिती आहे आपल्यासमोर, जे सीझन आपल्याला कधी सीझन आहे हे समजत नाही, पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा, ह्या गोष्टी घडत आहेत ग्लोबल वॉर्मिंगमुळे. त्याला कुठेतरी आमच्यातर्फे एक हातभार लागेल आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आमच्या सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे काम सर्व मुलं, सर्व शिक्षक हे ताकदीने पुढे घेऊन जात आहोत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सुहासिनी योग, प्रवीण बांदकर सर यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण की ते वर्षातून एकदा तरी एक वीक ज्यावेळेस आमच्याकडे येतात तर पुढच्या एक वर्षाचा आम्हाला बूस्टर डोस देऊन जातात. म्हणजे आमची मुलं अक्षरशः वाट बघतात की मागच्या वर्षी या महिन्यामध्ये आपण शिबिर घेतलेलं होतं, तर आता पुढचं शिबिर कधी होणार आहे आणि का होत नाही आहे याच्यासाठी ते उत्सुकतेने बघतात. आणि सुरुवातीला बघा, आमच्या मुलांना खूप कमी योगासनं येत होती, त्यांच्यामध्ये खूप कमी लवचिकता होती, तर ते आता वाढलं आहे. आणि याचा इम्पॅक्ट खरंच मला सांगायला आवडेल की मुलांच्या अभ्यासात सुद्धा याच्यावरती बदल दिसतोय. कारण की मुलांना आमच्या इथल्या कमी वेळेमध्ये जास्त कसं लक्षात ठेवायचं किंवा मुलांमध्ये जे सर्व गुण संपन्नता आहे ती यायला लागली. म्हणजे आमची मुलं सगळंच करतात. एक मुलगा जर बघितला तो गातो पण, स्टेजवरती जाऊन न स्क्रिप्ट देता ऑन दी स्पॉट जरी सांगितलं तर तो बोलतो पण. आणि या शाळेची विशेषता ही आहे की शिक्षक हे गाईड म्हणून असतात आणि बाकी सगळा प्रोग्राम ही फक्त मुलंच करत असतात. म्हणजे बोलणार पण मुलं आणि डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा मुलंच करतात. त्याचबरोबर कुठलेही एखादा पार्ट असेल तो कंपोज करायचं असेल किंवा काही ठरवायचं असेल तर ती मुलं ठरवतात. आणि हे तुम्ही आम्हाला सांगितलं की किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आत्ताच शिक्षक घडवताय खरं तर या शाळेमधून. अगदी मोठे मोठे कार्यक्रम असतात, ॲन्युअल फंक्शन असतो, ते सुद्धा मुलांच्या हातीच हे सर्व शिक्षक देत असतात. जबाबदार मुलांना करण्याची यामध्ये आम्ही शिक्षक आत्ताच घडवतो हा एकच पार्ट नाही आहे. बघा, शिक्षक घडणार असंच नाही आहे, फक्त शिक्षक हा सर्व गुण संपन्न असायला पाहिजे आणि असतो. मग मुलगा जर आतापासून काहीतरी स्वतः त्याच्या मित्रांना सांगत असेल, म्हणजे आमचा जो उद्देश होता की शिक्षकाचं मुलं ऐकतातच, पण त्याच्या सहकार्याने जर त्याला काही गोष्ट शिकवत असेल तर ते जास्त त्याच्या लक्षात राहतं. कारण की ते मित्रांनी त्याला सांगितलं आहे तर तो विचारायला पण घाबरत नाही. ही एक गोष्ट, सर्वांना जो फायदा होईल तो. आणि जो मुलगा काहीतरी एका विषयाची, एका टॉपिकची तयारी करून वर्गात जाऊन शिकवणार, तर त्यावेळेस त्या मुलाला काहीतरी विचार करावा लागतो, तयारी करावी लागते. त्याला अगोदर शिक्षकांनी शिकवलेलं नसतं, क्रिएटिव्हिटी करावं लागते. आणि तो मुलगा भविष्यामध्ये नंतर ज्यावेळेस तो डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल किंवा बिझनेसमॅन बनेल, काहीही बनू द्या, पण त्याच्यात जे स्किल डेव्हलप होणार ना, की सगळ्यांसमोर बोलण्याचं, त्यांच्यासमोर कोणतीही गोष्ट मांडण्याचं. कारण की आजकाल बऱ्याच मुलांना नॉलेज खूप असतं पण त्यांना प्रेझेंट करता येत नाही. तर हे जे सॉफ्ट स्किल्स म्हणतो आपण, 21st सेंचुरीचे जे स्किल्स आहे, हे मुलांमध्ये या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने उतरवल्या जातील असा आमचा उद्देश आहे. खरं तर या शाळेची धारणा जी आहे ना ती खूप चांगली आहे.
मला हे विचारायचं आहे की आता जसं गव्हर्नमेंटने प्रत्येक शाळेमध्ये योगासने घ्या, प्राणायाम शिकवा हे कंपल्सरी केलेलं आहे, पण अजूनही हे इम्प्लिमेंट केलं जात नाही आहे. तर मग आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे रोजच्या रोज सरावात आणलं जातं आणि तुमचा इतर शाळेमध्ये काय मेसेज आहे सर्वांसाठी, सर्व प्रिन्सिपलसाठी म्हणा किंवा सर्व फाउंडर्ससाठी तुमचा काय मेसेज आहे की हे योगसंस्कार रुजवणं किती महत्त्वाचं आहे, हे तुम्ही सर्व शाळांना काय सांगाल? बघा, यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट वरती आपण चर्चा सुरू केली आहे. आमच्या शाळेचे ओनर आणि आमची पूर्ण टीम यांचा जो एक उद्देश असतो, आम्ही सुरुवातीपासून योगा आणि एक्झरसाईजला खूप महत्त्व देतो, ऑब्व्हियसली खेळालासुद्धा. कारण की मुलाचं जर समजा शरीर साक्षात परमेश्वर हे जे सद्गुरू सांगतात, मुलाचं जर शरीरच चांगलं नसेल तर त्याचं अभ्यासात मन लागणार कसं? आणि मग योगा हा सगळ्या शाळेमध्ये घेतला गेला पाहिजे, तो पोहोचला पाहिजे. मी प्रवीण बांदकर सरांची आमची या विषयावर चर्चाही झाली की आम्ही असं काहीतरी एक टॉपिक म्हणा, सब्जेक्ट, एक कोर्स घेऊन जाणार जो सगळ्या शाळेंना शक्य असेल की काही लेक्चर म्हणजे एका हप्त्यामध्ये एक जरी लेक्चर प्रत्येक शाळेने योग शिकवण्यासाठी जर दिलं आणि प्रत्येक मुलगा जर समजा योग शिकला तर त्याला भविष्यात त्याचा खूप जास्त फायदा होणार, त्याचं आयुष्य वाढणार. आणि बघा, आजकाल कंडिशन अशी आहे की हप्त्यातून महिन्यातून एकदा मुलगा आजारी पडतो, मग त्याचं नुकसान होतं. पण जी नेहमी योग करतात त्यांना याचा त्रास खूप कमी होतो. मग प्रत्येक शाळेने कमीत कमी हप्त्यातून 1 तास, घड्याळी 1 तास म्हणा किंवा एक लेक्चर 40-45 मिनटाचं कमीत कमी प्रत्येक वर्गाला दिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये योग शिकवला गेला पाहिजे. कारण की मी जे ऑब्झर्व केलं, कोविडनंतर मुलांमध्ये खूप जास्त चंचलता आली. ते एका ठिकाणी जास्त वेळ शांत बसू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन पॉवर त्यांची कमी झाली. तर ते आमच्या शाळेत हे त्याच्या उलट चित्र तुम्हाला बघायला मिळेल की मुलं आमची खूप शांतपणे बसून ऐकतात, ते रेग्युलर मेडिटेशन करतात. आणि याचं क्रेडिट 100% सुहासिनी योग केंद्र आणि प्रवीण सरांना जाईल. आणि मी आमच्या शाळेचे ओनरला पण, आमच्या सरांना पण मी धन्यवाद देईल की त्यांनी ह्या गोष्टीचं इनिशिएटिव्ह घेतलं. आणि ही गोष्ट प्रत्येक शाळेच्या ओनरनी आणि जे कोणी प्लॅन करणारे असतात त्यांनी करायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये आता शारीरिक सगळे जे व्यायाम प्रकार आहेत ते सर्वांना माहिती असतात, योगासनंसुद्धा माहिती आहेत, फक्त ते इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं. कारण मुलांना शरीराचं महत्त्व जे आहे ना, आपण विज्ञानामध्ये वेगवेगळ्या अवयवांची माहिती असते, परंतु त्याच्या मागचा जो दृष्टिकोन आहे, जो सद्गुरूंनी सांगितलेला आहे की शरीर हे परमेश्वर कसं आहे, ते खरं तर फार महत्त्वाचं आहे. आणि तेच ही शाळा करते. आणि म्हणून आम्हाला इथे सारखं यायला खूप आवडतं, आनंद होतो या शाळेमध्ये आल्या. सगळे आनंदी असतात आणि ते खूप पॉझिटिव्हिटी. सद्गुरू कॅन्टीनमध्ये गेलं तरी सुद्धा अभंगच ऐकायला येतात. तर तुम्ही पावलोपावले संस्कार रुजवता, याचा मला खरंच खूप खूप आनंद आहे. आणि भोंडवे पाटील सरांनी खरं तर हे जे रुजवलेलं आहे या शाळेमध्ये, सद्गुरूंना धरून त्यांनी कार्य सुरू केलेलं आहे, तर ते एक अतिशय उल्लेखनीय आहे. आणि ही शाळा इतकी प्रगतिशील आहे, म्हणजे मी सगळे वर्ग बघितले, तुम्ही वर्गांमध्ये खूप कमी मुलं घेता. आणि त्याचं कारण असं की आपण बऱ्याच शाळा बघतो की तिथे खूप मुलं भरली जातात, 60-70 मुलं असतात. पण तुमच्या यामागचा उद्देश असा असतो की मुलं चांगली तयार झाली पाहिजेत, त्यासाठी लक्ष त्यांच्यावरती दिलं गेलं पाहिजे शिक्षकाचं. आणि त्यासाठी आपण जर वर्ग पाहिले तर त्याची सिस्टीम जरा वेगळी आहे. तर त्याबद्दल तुम्ही ॲक्च्युली आता ही शाळा जर बघायची झालं तर एवढा कमी वेळ शक्य नाही आहे. कमीत कमी 6 ते 7 तास किंवा पूर्ण दिवस जर आपण दिला तर पूर्ण शाळा बघायला आपल्याला शक्य होईल. आता प्रत्येक वर्गातली सिस्टम वेगळी आहे. जसं लहान मुलांना आम्ही बघितलं तर आमच्याकडं 20 ते 22 मुलंच आपण ठेवतो आणि हायर सेक्शनला 32 मुलांपर्यंतची स्ट्रेंथ आहे. याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक मुलापर्यंत शिक्षक पोहोचू शकतो, प्रत्येक मुलाची इन्व्हॉल्वमेंट वाढते. फक्त लेक्चर मेथडनी मुलाला काहीतरी माहिती देणे हा उद्देश नसतो, ही शाळा नाही. बरोबर आहे. मुलाला काहीतरी करता आलं पाहिजे. मी ज्यावेळेस करून बघणार, आता तुम्ही योग शिकवता, तुम्ही फक्त माहितीच दिली आणि त्यांनी केलंच नाही तर त्याची प्रॅक्टिस होणार नाही. त्याला स्वतः करून बघावं लागेल. हे प्रत्येक विषयाचं असतं. तुम्हाला विज्ञान शिकायचं आहे, त्याला करून बघावं लागेल.
तुम्हाला गणित शिकायचं आहे, त्याच्यात फक्त तुम्हाला माहिती मिळणे, ॲरिथमॅटिक समजणे म्हणजे अंकगणित समजणे एवढा त्याचा उद्देश नसतो. त्या मुलाला त्याचं इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, त्याचं व्यावहारिक ज्ञान समजलं पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो. आणि जे तुम्ही सांगितलं की आम्ही प्रत्येक मुलाला इन्व्हॉल्व करतो. मुलगा हा जे त्याच्या भविष्यात त्याला जे बनायचं आहे तर ते आतापासून तो कसं त्याच्यावरती काम करेल, शाळा लेवलपासूनच त्याला व्यावहारिक ज्ञान किंवा वोकेशनल कोर्सेस आपण जे म्हणतो, जे 2020ला गव्हर्नमेंटनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली आणि त्याच्यामध्ये खूप काही बदल केलेले आहेत. तर ते बदल अगोदरपासूनच आम्ही अंमलात आणायचो. आता गव्हर्नमेंटने त्याला हे केलं आहे की पुढच्या 10 ते 15 वर्षात शाळांमध्ये ॲक्च्युअल ही पॉलिसी इम्प्लिमेंट होणार. पण आम्ही त्या अगोदरपासूनच बऱ्याचशा गोष्टी आताही ती इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलतो आहे, असं आहे. मला काय विचारायचं आहे, आता आपली शाळा, मी अनेक वर्ग बघितलेत, सगळीकडे डिजिटल टेक्नॉलॉजी जी आता वाढलेली आहे संपूर्ण जगामध्ये, त्याचा पुरेपूर वापर केलेला आहे. सर्व शिक्षकांनाही त्याचा वापर करता येतो आणि आपणही त्यांना चांगली फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या आहेत. पण तसंच या शाळेने आपलं जे ट्रेडिशन आहे, आपलं जे कल्चर आहे ते तेवढंच जपलेलं आहे. जसं तुम्ही आरोग्याबाबतीत म्हणा किंवा अध्यात्म, हे दोन्हीही मुलांच्या मनात रुजवलं आहे. तर हे ट्रेडिशन आणि डिजिटल टेक्नॉलॉजी हे दोन्ही प्रत्येक शाळेमध्ये असावं. कारण आता मी पाहिलं जास्त आपण डिजिटल टेक्नॉलॉजीकडे सर्वजण, आधुनिकीकरण खूप झालेलं आहे आणि मूळ जे ट्रेडिशन आहे, कल्चर आहे, योग संस्कृती, अध्यात्मविद्या, हे सगळं हळूहळू कमी होत चाललं आहे. तर ते मुलांमध्ये अगदी ते नर्सरी सिनियर KG पासून जशी जशी ती मोठी होतात तसं त्यांच्यामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजी पण म्हणजे डिजिटल पण आणि बाकी कल्चर पण हे सगळं कसं मुलं एक्सेप्ट करतील याची सर्वांनाच आयडिया मिळावी. सर्व पालकांना, सर्व शिक्षकांना, सर्व मेंबर्स जे असतात, जे शाळा तयार करायला मदत करतात, त्या सगळ्यांना आयडिया यावी की मुलांमध्ये हे सगळं कसं रुजलं जातं. यामध्ये दोन्ही गोष्टीचा तुम्ही प्रश्न विचारला. एक आहे आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहे, आपल्याला आपल्या देशाला पण एक महासत्ता आणि नंबर 1 बनवायचं आहे. तर डिजिटल पार्ट, मुलांना डिजिटल लिटरसी येणं आणि शाळा आम्ही डिजिटल स्कूल म्हणून त्याच्यावरती जे काम करतो आहे, प्रत्येक वर्गामध्ये आपण जाऊन बघूया. प्रत्येक वर्गामध्ये आमच्याकडं IFP पॅनल म्हणून एक टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल म्हणून. तर ते आम्ही प्रत्येक वर्गामध्ये बसवलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक, जसं जीवनविद्येचे आम्ही कोर्सेस केलेले आहेत, त्याच्यात आम्ही बघतो की ट्रेनर हा त्यांचं PPT बनवतो आहे आणि मग व्यवस्थित प्लॅन करून शिकवतो आहे. तर तिथून आम्ही प्रेरणा घेऊन प्रत्येक शिक्षकांना आम्ही प्रत्येक लेसन प्लॅन, तर हे सर्व शाळामध्ये चालतात, पण PPT त्याचं बनवून शिक्षकांना शिकवायला सांगतो. त्याच्यासाठी आम्ही डिजिटल कॉन्टेंट असणारे, अवेलेबल असणारे कोर्से हे घेतलेले आहेत, ॲप्स घेतलेले आहेत, त्याच्या माध्यमातून शिक्षक मुलांना शिकवतात. त्याच्यानंतर जे इंटरनल कम्युनिकेशन आहे हे 100% ॲप्स किंवा मेलच्या माध्यमातून चालतं. पालकांनासुद्धा प्रत्येक गोष्टीचं अपडेट, इवन बस जी ट्रॅव्हलिंगसाठी जी GPS ट्रॅकिंग सिस्टम आहे, म्हणजे अक्षरशः पालकांना त्यासाठी फोन करून विचारायची गरज नाही आणि विचार करत बसण्याची गरज नाही की माझा मुलगा कुठपर्यंत आला आहे. हे बऱ्याच ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरल्या जाते. हा एक पार्ट झाला की GPS-नुसार तो मुलगा कुठपर्यंत आला आहे, ती बसचं ट्रॅकिंग त्यांना कळणार. अशा भरपूर गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतो आहे. हां, दोन्ही गोष्टी सांगतो आहे मी. डिजिटल हा एक पार्ट झाला, म्हणजे डिजिटलमध्ये ॲडव्हान्स जेवढ्याही गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे त्या सर्व आपण करतो आहे. कम्प्युटर बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये शिकवलं जातं, बट कम्प्युटरबरोबरच आम्ही आमच्या शाळेमध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे आता सर्वत्र त्याच्यावरती डिपेंड सगळ्या गोष्टी चाललेल्या आहात, मशीन लर्निंग आणि कोडिंग, हे आम्ही याची लॅब आमच्याकडं सुरू केलेली आहे. आणि ते मुलांना जे ग्रॅज्युएशन लेवलला पायथन लँग्वेजची जी कोडिंग शिकवल्या जाते ती आम्ही आमच्या शाळेमध्ये या स्कूल लेवलच्या मुलांना 3री पासून तर 10वीपर्यंतच्या मुलांना या ठिकाणी आम्ही शिकवतो. तर ही रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडिंगची लॅब आहे, तुम्ही बघू शकता. जय, सिट डाऊन. या
आपण बघू शकता, जसं आपण वरती विषय काढलेला होता की आमची मुलं या ठिकाणी संस्काराची गोष्ट जर आपण बघितली, आपले राष्ट्रभक्तीची जर गोष्ट आपण बघितली, तर आम्ही मुलांना जय हिंद ही म्हणायची सवय लावली. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट हे म्हटल्यापेक्षा एक राष्ट्रभक्तीची भावना मुलांमध्ये जागृत व्हावी. शिक्षक सुद्धा म्हणतात कुठलेही शिक्षक भेटले की पहिले ते जय हिंद हे म्हणणार. बघतोय की प्रत्येक वॉलवरती एक सुविचार तर आणि मला हे सर्वांना तुम्हाला सांगायचं आहे, इथे ना जिथे म्हणजे जो सब्जेक्ट इथे आता आपण बघितलं लॅब होती, तर लॅबच्या बाहेर सगळे जे त्याच्यामध्ये ज्यांनी कार्य केलं, त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये ज्यांनी कार्य केलं, त्या सगळ्यांबाबतीत इथे आपल्याला माहिती लिहिलेली दिसते आणि त्यांचे कुठले विचार मुलांमध्ये रुजले गेले पाहिजे हे अगदी विचार करून इथे सगळं लावलेलं आहे. म्हणजे आंबेडकरांकडून कुठले विचार घेतले पाहिजेत, कर्मवीर भाऊराव पाटीलांकडून काय विचार घेतले पाहिजेत, असे शाळेतून घरी जात असतात. अशा सगळ्यांबाबतीत मुलांना माहिती आणि प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्यातून काय शिकण्यासारखं आहे हे सगळं इथे दिलं आहे. म्हणजे मुलाने इथून चालायला सुरुवात केली तरीसुद्धा त्याला सगळं काही वाचत तो शिकत चालेल अशी ही सिस्टम आहे आणि ते बघून मला खूप आनंद झाला. आणि एक मुद्दा आपला चर्चा करता अगोदर राहून गेला की संस्काराची गोष्ट. डिजिटल बाबतीत मी सांगितलं आणि मी जसं अगोदर बोललो की बऱ्याचशा गोष्टी आपण करतोय, पूर्ण इथं चर्चा करणं शक्य नाही. संस्काराच्या बाबतीत झालं तर आमच्याकडे इंग्लिश मिडियम शाळा, कॉन्व्हेंट स्कूल म्हटलं तर तिथं इंग्लिश तर 100% मुलाला आलीच पाहिजे, ते मिळालंच पाहिजे ज्ञान. बट त्याच्याबरोबर मुलाला आपलं भारतीय संस्कृतीसुद्धा मुलापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचं माहिती त्यांना झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट आम्ही त्या पद्धतीने करतोय. म्हणजे मुलाला अक्षरशः घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेणे, त्यांचा आदर करणे, मोठ्यांचा आदर करणे, आपल्या संस्कृतीला जपणे. प्रत्येक छोटे जे आम्ही कार्यक्रम किंवा प्रोग्राम साजरे करतो त्या माध्यमातून मुलांपर्यंत कशी आपली संस्कृती, आपलं कल्चर कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल हे बघतो. म्हणजे साधा गणपती उत्सव जो आम्ही साजरा करतो त्याच्यात सर्व मुलांना आम्ही ढोल शिकवतो, लेझिम शिकवतो, म्हणजे आपली महाराष्ट्रीयन कल्चर पण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ह्या गोष्टीपासून मुलांना सगळे सण, आपलं भारतीय कल्चर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. अतिशय उत्तम. म्हणजे हे ऐकतानाच आम्हाला स्वप्नातली शाळा वाटते. खरं तर अशी शाळा प्रत्येक मुलाला भेटलीच पाहिजे. आणि हेच खरं, हे जे तुम्ही रुजवता या शाळेमध्ये, त्यामधून आपली भावी पिढी ही एवढी म्हणजे भविष्य घडते या शाळेमध्ये. आणि आम्हाला खूप आनंद होतो. म्हणजे अशी जेव्हा शाळा बघतो ना आम्ही, विचारांनी संपूर्ण, त्यानंतर ज्ञानात सुद्धा पुढे, संपूर्ण कला क्षेत्रांमध्ये, म्हणजे इथे म्युझिक रूम वेगळा आहे, डान्स रूम वेगळा आहे, योगासाठी वेगळी जागा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जे व्हॅल्यू दिलेली आहे ना ती फार महत्त्वाची आहे. आणि मला खरंच आनंद होतो सांगताना की शाळेमध्ये आलं की अगदी रंगीबिरंगी शाळा आहे आणि मुलंसुद्धा खूप छान आहेत. आणि आम्ही जेव्हा योगा सेशन्स घेत असतो, म्हणजे सर जेव्हा शिकवत असतात तेव्हा मुलं खूप कॉन्सन्ट्रेट असतात, म्हणजे सगळं ऐकतात, सगळं नीट करतात आणि वेगवेगळे नवीन प्रकार करायला त्यांना खरं तर आवडत असतात. आणि ते बघितलं की खूप छान वाटतं. आता आपण पाहिलं तर इथे सद्गुरू हॉल आहे. या ठिकाणी सद्गुरू हॉल आहे जिथे सद्गुरूंचे सगळे विचार आहेत. म्हणजे सद्गुरू या शाळेमध्ये पावली आपल्याला दिसतात आणि त्यामुळेच या शाळेची एक भरपूर प्रगती होते. खरं तर सर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विचार आहेत आणि ते विचार आपण घेऊनच पुढे चाललो आहोत. सद्गुरूंचे विचार आहेत. प्रार्थना इथे सगळीकडे आम्हाला दिसत असते, विश्व प्रार्थना सद्गुरूंची. आणि आपण बघतो ही शाळा किती सुंदर आहे आणि ही खरंच आदर्श शाळा आहे. ते मी यासाठी म्हटले, तुम्ही आत्ता आम्हाला जे काही सांगितलं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही अशी शाळा भारतामध्ये नव्हे तर जगात प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून मुलाचं भविष्य हे अतिशय सुंदर राहील आणि तो पुढील वाटचालीसाठी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये चांगले संस्कार रुजवूनच पुढे वाटचाल करेल. संगतीचे परिणाम शेवटी मुलांवरती भरपूर असतात आणि त्यामुळे मुलांना पहिलीपासून, नर्सरीपासून ते 10वीपर्यंत ही संगत असेल तर तो मुलगा वाईट वळणांना जाणारच नाही. आणि म्हणून आपला भारत हा मोठा होण्यासाठी, राष्ट्र
हित आपण पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक शाळेने हे उदाहरण घेतलं पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये हे रुजलं गेलं पाहिजे. आणि अतिशय आता इथे मगाशी जसं आपली चर्चा सुरू होती की मुलांना शरीराचं महत्त्व समजलं पाहिजे. जेव्हा आत्ता या 5वी-6वीमध्ये जेव्हा शरीराचं महत्त्व समजेल तेव्हा पुढची पिढी ही व्यसनांच्या दिशेने जाणार नाही, ही वाईट सवयी वाईट वळणांच्या दिशेने जाणार नाही. म्हणजे आपला देश खऱ्या अर्थाने प्रगत होण्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे विश्वशांती आणि विश्वशांती आणि राष्ट्रहित हे दोन्ही यातून साध्य होतं आहे. म्हणजे इकॉनॉमिकली तरी प्रोग्रेस आपला होतच आहे, बाकी सगळ्या दृष्टीने आपला भारताचा प्रोग्रेस होतो. पण खरा प्रोग्रेस म्हणजे हे जे करोडो देशवासी आहेत या सर्वांची मुलं म्हणजे पुढचं भारताचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी तुम्हा सर्व शिक्षकांची मेहनत ही आम्हाला दिसते. आणि हेच प्रत्येक शाळेमध्ये व्हावं, प्रत्येक शाळेतल्या मुलांना असे संस्कार मिळावे, सद्गुरू श्री पै माऊलींचे संस्कार मिळावे आणि त्यांनी मुलांचं आरोग्य, मुलांची मानसिक शांती, त्यांना चांगल्या चांगल्या सवयी लाभाव्यात, मिळाव्यात आणि त्यांचं आयुष्य या वाटचालीसाठी सुहासिनी योग संस्थेतर्फे प्रवीण मानकर सरांतर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आम्ही दरवर्षी या शाळेला येऊन योग प्रशिक्षण आणि शिक्षकांना योग प्रशिक्षण देण्यासाठी खूप आतुर असतो. आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही दरवर्षी या शाळेला भेट देऊ आणि खूप सुंदर वाटते इथे आल्यानंतर. धन्यवाद सर. आणि तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला आणि आम्हाला सगळी माहिती सांगितलीत आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवलीत यासाठी तुमचे आम्ही खूप खूप आभार मानतो सर्व सुहासिनी योगच्या प्रेक्षकांकडून. थँक्यू सो मच. तुम्ही इथं आलात, आमच्या मुलांना दरवर्षी येऊन तुम्ही शिबिर घेऊन ट्रेन करता, शिक्षकांना व पालकांना माहिती देता, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. आणि सद्गुरूंच्या आणि तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून ही शाळा आणि ही मुलं काम करतील. धन्यवाद. धन्यवाद.